नाही नाही, मला करू शकतो मी, मला तुला नाही करू शकत ना मी. हा हा हा. नाही नाही, ते सीसी नाहीये, ते कॅप्शन आहे, कॅप्शन आहे, ते कॅप्शन आहे. हम्म. हम्म. हो हो, तेच ना, मग त्याला कॅप्शनच म्हणतात रे. कॅप्शन आहे ते. हम्म. येतं ना. फक्त त्याला मराठी रिकग्नाइज झालं तर ते कसं आहे की चायनीज मध्ये येतं. मराठी जर रिकग्नाइज झालं नाही किंवा नोन लँग्वेज रिकग्नाइज नाही झाली तर ते म्हणजे जिलेबीमध्ये येतं ते, वेगळ्या भाषेत म्हणजे ते. काय मला याचं काही प्रॉब्लेम दिसतोय बरं का. ओ, दीपक सोनावणे इज प्रेझेंटिंग. हो, आय थिंक सो. हो हो, आय थिंक सो. जॉईन कधी झाले होते ठाकरे साहेब? सो शुड आय स्टार्ट ना? जसं आता जे होईल ते होईल. आता कसं आहे की वी शुड नॉट वेट, आय थिंक सो, कारण बराच वेळ झालेला आहे. ओके, कोणीतरी मेसेज. या, गुड इव्हनिंग ऑल. या, today's topic for my session is student leadership. First of all, you must be like say surprised to know that, like say, what is it about? Like say, I'm saying leadership, and let's say how it is linked with student. So first of all, let me make you understand what is student leadership, and like say how we are going to describe the leadership among the student. बऱ्याच वेळेस असं होतं ना की म्हणजे आपल्याला लहानपणापासून जे स्कूलमध्ये शिकवलं जातं किंवा शिकतो आपण, त्याच्यात कसं असतं की फोर्सफुली म्हणजे इट डज हॅव सम अजेंडा. ओके, अँड दॅट अजेंडा इज एक्झामिनेशन, राईट? सो कधी कुठली गोष्ट डिफाईन नसते केलेली की बाबा तुम्हाला या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त किंवा तुम्हाला अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या गोष्टी यायला पाहिजेत. अकॅडमिक डिफाईन केलेलं असतं. अदर दॅन अकॅडमिक्स नथिंग इज बिंग डिफाईन्ड की लाईक से यू नीड टू लाईक से हॅव युअर ॲडिशनल स्किल सेट इन दीज एरियाज. ओके, सो आपण आता एक समजून घेऊयात की बाबा कुठल्या कुठल्या गोष्टीची खरंच गरज असते, सो दॅट लाईक से एव्हरी स्टुडंट कॅन डिफाईन his or her own career stories, okay, or career success stories based on the skill sets or the let's say leadership qualities which he or she does carry, किंवा त्या कशा पद्धतीनं आपल्याला एक्सप्लोर करता आल्या पाहिजेत. सो what is leadership? First of all, leadership is a like say research area and practical skill, and it encompasses the ability of an individual or an organization to lead or to guide other individual or team. This is called as like say leadership. आणि leadership वरती मागचं सेशन जे झालं होतं त्यात आय थिंक लाईक से मेजर जनरल मैसाळे सरांनी खूप ब्युटिफुली एक्सप्लेन केलं होतं की व्हॉट इज लिडरशिप. ओके, सिमिलरली दिस लिडरशिप will be like say applicable to each and every field, but then in different format. Okay, so if it is like say politics, then it will be different, like say kind of format. Okay, if it is like say corporate, it will be in a different format. And if it comes to the student, then it will be in a different format. So like say we are talking about student leadership. So which are the like say factors which are like say contributing the leadership qualities of a student, right? So first is academics, second is co-curricular, third is extracurricular, and fourth is social activities or community activities. So
these four factors or these four areas will talk about the like say leadership of any student. ओके, आणि याच्यामध्ये बेसिकली काय होतं माहिती आहे की आपला फोकस हा मेजरली किंवा इंडियन एज्युकेशन सिस्टीमचा टोटली इंडियन एज्युकेशन सिस्टीमचा फोकस हा फक्त आणि फक्त अकॅडमिक्स वरती 90% असतो अँड 10% इज इन लाईक से अदर एरियाज विच आर लाईक से को करिक्युलर असेल, एक्स्ट्रा करिक्युलर असेल किंवा सोशल ऍक्टिव्हिटीज असतील किंवा ज्याला कम्युनिटी सर्व्हिसेस म्हणतो आपण. पण आपल्याकडे या गोष्टींना महत्व जास्त दिलं जात नाही. Whereas if you talk about like say developed countries, okay, their focus is equally on all these four factors: academics, co-curricular, extracurricular and community services. तर आता याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हाच मांडायचा आहे सगळ्यांसमोर की म्हणजे सी आपण सैनिक स्कूलमध्ये शिकलो, बऱ्याचशा गोष्टी कसं आहे की आपण तिथे एक रेसिडेन्शियल स्कूल होतं, म्हणजे जे पूर्वी इंडियामध्ये गुरुकुल सिस्टीम होती त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी कसे की व्यवस्थित पद्धतीने म्हणजे लाईक वेन वेन वी वर अडॉप्टिंग टू दोज गुरुकुल सिस्टीम दॅट टाइम, तर त्यावेळेस सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण काही वर्षांपूर्वी म्हणजे एक ज्यावेळेस ब्रिटिशर्सनी आपल्यावरती राज्य करायला चालू केलं त्यावेळेस दे डिस्ट्रॉय दी गुरुकुल सिस्टीम विद इन इंडिया आणि त्यांनी फक्त एकच सिस्टीम म्हणजे अप्लाय केली की जे इंडियन जी कम्युनिटी आहे किंवा इंडियन लोक जी आहेत ते दे विल बी ओनली स्लेव्स और दे वुड बी ओनली लाईक से फॉलोअर्स, दे वोंट बी लीडर्स. ओके, ह्या हिशोबाने त्यांनी एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती आपल्या इथे इम्प्लिमेंट करायला चालू केली. पण आता आपण सुद्धा लाईक से डेव्हलपिंग कंट्रीजच्या कॅटेगरीमध्ये आहोत. ओके, आणि त्यामुळे फायदा काय होतोय की most of the like say Indian students either they are like say planning to go abroad for higher studies or else like say most of the institutions काय मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी बऱ्याचशा गोष्टी फ्लेक्झिबल केल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा. त्यामुळे झालं कसं की दे अलाउड ओव्हरसीज इन्स्टिट्यूशन्स टू कम टू दी like say or collaborate with Indian institutions and like say deliver their curriculum as per the like say norms defined by the HRD ministry. तर त्याच्यात आता फायदा हा झालाय की लोकांना समजतंय की कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये फोकस जास्त दिला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात असेल की सीबीएसई बोर्डच्या स्कूल्स खूप कमी होत्या, म्हणजे हार्डली म्हणजे मोजण्यासारख्या. मी ज्यावेळेस 12वीत होतो त्यावेळेस तर ऍक्च्युली आय एम टॉकिंग अबाउट लाईक से 92च्या वेळेस पुण्यात 1-2 होत्या, साताऱ्यात आणि मुंबईमध्ये. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुठेच स्कूल्स नव्हत्या सीबीएसई स्कूल्स. मग आता काय होतंय की इव्हन रुरल एरियाजमध्ये सीबीएसई स्कूल्स वगैरे आलेले आहेत, प्लस आयबी स्कूल्स आलेले आहेत, म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड स्कूल्स आहेत, प्लस आयसीएसई बोर्डच्या स्कूल्स आहेत, केम्ब्रिज बोर्डच्या स्कूल्स आहेत. त्यामुळे कसं की इंटरनॅशनल लेवलचे एज्युकेशन सिस्टीम किंवा एज्युकेशन फॅसिलिटी अवेलेबल इंडियात सुद्धा होत आहे. फक्त फरक कुठे पडतोय किंवा मेजर इम्पॅक्ट कशामुळे आपल्या एज्युकेशन सिस्टीमवरती पडतोय की जरी आपण ती सिस्टीम फॉलो करतोय किंवा जी बाहेर डेव्हलप कंट्रीजमध्ये जी सिस्टीम आहे ती फॉलो करायचा प्रयत्न करतोय, पण आपलं इकडचं कल्चर किंवा वर्क कल्चर जे आहे ते सूट होत नाहीये. कारण कसं होतं की बाहेर अब्रॉडमध्ये कसं होतं की ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये बेसिकली युअर अकॅडमिक्स इज लिंक विथ दी लाईक से दी इंडस्ट्री. Okay, so when you are studying any specific curriculum, then you have to like say spend some time or like the student need to be exposed to the subjects which are relevant to the industry. तसं आपल्या ह्याच्यात आत्ता हळूहळू इनकॉर्पोरेट होतंय, but still it is not sufficient. Okay, so that's why like say students have like say different approach or perspective, and that's why like say they are planning to go abroad for their higher study from graduate level. Okay. तर आता सध्या जो फ्लो आहे तो लाईक से इट्स व्हेरी हाय फॉर मास्टर्स अँड पीएचडी लेवल टू गो अब्रॉड अँड स्टडी. आता आपल्याला मुलांमध्ये जर सपोज त्या लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप करायची असेल, बिकॉज सी लीडरशिप मीन्स लाईक से यू शुड बी एबल टू लाईक से
set an example and you should lead the team, okay, with some agenda or with some vision, so that let's say they follow you, and let's say they also become successful like you. Okay, तर आता या पद्धतीचा अवलंब कसा होऊ शकतो? अकॅडमिक्सचा यूज करून किंवा को करिक्युलरचा ऍक्टिव्हिटीचा यूज करून, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा यूज करून आणि सोशल सर्व्हिसेसचा किंवा कम्युनिटी सर्व्हिसेसचा यूज करून. त्याचा रिझन किंवा त्याचं लिंकेजेस काय आहेत? ओके, सो हाऊ लेट्स से दीज थिंग्स आर रिलेटेड और लिंक विथ इच अदर. सगळ्यात महत्वाचं की अकॅडमिक्समध्ये वी आर गोइंग टू स्टडी ओनली सब्जेक्ट रिलेटेड content, right? In co-curricular, we are going to study which is relevant to your academics, okay, but then which is not relevant to, let's say, maybe let's say your examination or assessment, right? So त्या co-curricular मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्ही त्याचे ऍप्लिकेशन्स, ओके, जे तुम्ही अकॅडमिक्स मध्ये शिकताय त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे, ओके, सो यू स्टडी दॅट. So it like say gives you like say practical approach towards your knowledge which you carry, right? आता तिसरं आहे एक्स्ट्रा करिक्युलर. एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये काय होतं की one minute. So in extracurricular, like say it develops any student overall in general. म्हणजे कसं की तुम्ही physically, mentally, then psychologically as well as like say तुमच्या स्पोर्ट्स मध्ये जे फिजिकली तुमचं जे डेव्हलपमेंट होतं ते सगळ्या गोष्टी तुमच्या अदर दॅन लाईक से अकॅडमिक्स त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डेव्हलप केल्या जातात. सो चौथा आहे कम्युनिटी सर्व्हिसेस. कम्युनिटी सर्व्हिसेस हे कसं आहे की आता बेसिकली आपल्याकडे जास्त फॉलो केलं जात नाही अजूनही, म्हणजे स्कूल लेवलला और इवन ॲट कॉलेज लेवल. पण काही जे सोशल स्टडी रिलेटेड काही करिक्युलम आहेत तिथे मात्र ते गोष्टी फॉलो केल्या जातात किंवा त्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या जातात किंवा मुलं त्याच्यात मे बी स्पेशलायझेशन करून दे लाईक से गेट इन्व्हॉल्व इन टू लाईक से सोशल सर्व्हिसेस और मे बी कम्युनिटी सर्व्हिसेस. पण बाहेर जर बघितलं तुम्ही डेव्हलप कंट्रीजमध्ये लाईक से देअर मेजर फोकस इज ऑन कम्युनिटी सर्व्हिसेस. कम्युनिटी सर्व्हिसेस हा कन्सेप्ट त्यांनी काय इन्क्लूड केलेला आहे की बेसिकली लाईक से यू ओन सम रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द सोसायटी. ओके, वॉट एव्हर यू स्टडी, वॉट एव्हर यू लर्न, ओके, यू शुड बी एबल टू अप्लाय दॅट, ओके, युझिंग युअर नॉलेज अँड युझिंग युअर स्किल्स सो दॅट लाईक यू कॅन हेल्प दी सोसायटी. तर बऱ्याच वेळेस असं होतं की आता जर सपोज मी मेडिकल फील्डमध्ये स्टुडंट म्हणून काम करतो आहे तर मग माझी स्किल्स काय असणार आहेत? एनिथिंग विच इज रिलेव्हंट टू दी मेडिकल फील्ड और हेल्थकेअर सेक्टर, राईट? सो what I'll be doing, like say I should be assisting the maybe like say doctors, okay, who are like say serving the society. त्याच्यात मी मे बी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मी कसं की त्यांना असिस्ट केलं पाहिजे किंवा मी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. दॅट इज लाईक से माय ॲडिशनल सर्व्हिस, ओके, टुवर्ड्स दी सोसायटी. सो इट कम्स अंडर लाईक से कम्युनिटी सर्व्हिसेस. सेम वे जर सपोज मी स्कूल लेवलला असेल आणि सॉरी बिकॉज लाईक से आय नीड टू ऍड ऑन पीपल, ओके, हू गेट्स लॉगिंग, सो त्याच्यामुळे कुठे कुठे डिस्टर्बन्स होतोय मला. ओके, आता इतर स्कूल लेवल पर्यंत कसं आहे? आता स्कूल लेवलमध्ये पूर्वी आपल्याकडे एनसीसी किंवा अजूनही आहे एनसीसी आणि एनएसएस च्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी, बेसिकली एनएसएसच्या माध्यमातून तर बऱ्याचशा गोष्टी इव्हन रुरल लेवल पर्यंत कम्युनिटी सर्व्हिसेसच्या संबंधित होत होत्या. पण आजकाल एनएसएस बंद झालेला आहे जवळपास, इव्हन एनसीसी बंद झालेला आहे. 12वी पर्यंत तर एनसीसी फारच रेअरली आहे कुठल्याही स्कूल्समध्ये. त्यामुळे कसं आहे की मुलांना एक्सपोजरच मिळत नाहीये की बाबा कम्युनिटी सर्व्हिसेसमध्ये काय काय केलं पाहिजे. ओके, तर आता आपला एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून कसं आहे की बिंग पेरेंट, कारण आता आपण ह्या लेवलला आहोत की आपली मुलं किंवा काही जणांचे काही अजिंक्यन्सच्या नातवांची सुद्धा कसं की आता स्कूल लेवलमध्ये असतील, बरोबर आहे. तर आपली एकच रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की सी इवन दो लाईक से अकॅडमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट देन लाईक से अदर 3 एरियाज वी नीड टू एन्श्योर की जर स्कूल करत नसेल तर आपण आपल्या माध्यमातून कसं करू शकतो आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा त्याचं रिलेशन काय आहे फ्युचरसाठी.
तर ते बघण्यासाठी आपण पुढच्या गोष्टींकडे वळू. लाईक से हाऊ इट हेल्प्स ओके टू बिल्ड अ करिअर. इट इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल फर्स्ट ऑफ ऑल. कारण काय होतं की वेन यू आर इन्व्हॉल्व इन लाईक से को करिक्युलर असेल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर असेल अदर दॅन अकॅडमिक्स किंवा कम्युनिटी सर्व्हिसेसमध्ये, यू नीड टू इंटरॅक्ट विथ लॉट मेनी पीपल. ओके, त्याच्यामुळे काय होतं की तुमचं इंटरॅक्शन वाढल्यामुळे लाईक से सुरुवातीला बऱ्याचशा चुका होतात. ओके, देन लेटर ऑन you improve and let's say you let's say acquire skills in those areas. म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुमचं इंटरॅक्शन लेवल वाढलं किंवा तुमची त्या फील्ड मधली जर प्रॅक्टिस वाढली तर देन लाईक से इट improves your communication skill, it improves your skill, okay, and it improves your interpersonal skill and the personality. त्याच्यामुळे काय होतं की तुमची पर्सनॅलिटी, तुमचा कॉन्फिडन्स ओके हा बिल्डअप होतो आणि त्याच्यानंतर लाईक से इट हेल्प्स यू टू चूज द राईट करिअर पाथ. म्हणजे कसं आहे की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये स्कूल लेवलमध्ये असेल किंवा इव्हन कॉलेज लेवलला ज्यावेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये काम करता ओके किंवा कम्युनिटी सर्व्हिसेस तुम्ही केटर करत असताना तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात किंवा को करिक्युलर मध्ये तुम्ही बऱ्याचशे ऍप्लिकेशनचं युटिलायझेशन करता किंवा एक्झिक्युशन करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की बाबा विच आर द एरियाज वेअर आय एम लेट्स से गिव्हिंग माय मॅक्सिमम परफॉर्मन्स किंवा मी सगळ्यात जास्त चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. सो दॅट लाईक से इट बिल्ड्स युअर ओन कॉन्फिडन्स की नाही मी याच्यात चांगलं करू शकतो. अँड लाईक से इट गिव्ज यू लाईक से अश्युरन्स की नाही मला याच्यातच माझं करिअर निवडलं पाहिजे. सो दॅट लाईक से आय कॅन एक्सेल मोर इन दॅट एरिया. सो त्याच्यानंतर एक असं असतं ना की लिडरशिप क्वालिटीज ह्या हळूहळू डेव्हलप जर होत गेल्या तर लाईक से इट हेल्प्स यू टू मेक क्रिटिकल डिसिजन्स अँड सेट युअर हॅलो अँड इट सेट्स युअर गोल्स क्लिअरली. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचंय ओके याचं तुम्हाला विजन किंवा त्याचे जे गोल्स आहेत ते तुम्हाला क्लिअरली डिफाईन करता येऊ शकतात. सो these things are very important. Like say जे 4 factors आपण बोललो, academics is compulsion, but then like say other 3 areas which are very important, but then we don't take it so seriously and we insist our kids or we insist our like say students to focus only on academics rather than like say giving equal time to each and every area. त्याच्यामुळे काय होतं की तुमचे स्किल्स बिल्डअप होत जातात, कॉन्फिडन्स तुमचा किंवा तुमच्या ऍप्लिकेशन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढते. अँड ऑटोमॅटिकली काय होतं की त्या एरियात तुम्हाला कसं होतं की एक्सपोजर जास्त मिळत जातं आणि एक्सपोजर मिळाल्यामुळे लाईक तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढतो. सो आपल्याकडे आता एक महत्वाचा मुद्दा सांगायचा होता की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये हा पॅटर्न ऍप्लिकेबल नाहीये किंवा इन्क्लूड केलेला नाहीये. सो how we are going to like say give these facilities to our kids or our students. तर बेसिकली काय होतं की आपलं म्हणजे एकच फोकस असतो की बाबा त्याला मार्क्स चांगले पडले पाहिजेत किंवा त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. ओके, पण मार्क्स चांगले पडतील, नोकरीही मिळेल. सो हाऊ अबाउट लाईक से कन्सिस्टन्सी इन दॅट पर्टिक्युलर एम्प्लॉयमेंट, किती दिवस ती नोकरी टिकली पाहिजे. ओके, हे गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. जरी तुमचे मार्क्स चांगले असतील आणि तुम्हाला एंट्री जरी त्या प्रोफेशन मध्ये मिळाली आहे तरी सुद्धा कसं की तुमचं एक गॅरंटी नसते किंवा किती दिवस ती नोकरी टिकेल. कारण काय की तुमच्या नॉलेजच्या बेसवरती तुम्हाला नोकरी मिळाली आहे. बट देन इफ यू डोंट हॅव एनी स्किल्स ओके, इफ यू डोंट हॅव एनी लाईक से दी अप्रोच जो तुमचा तसा नसेल किंवा तुमची ती मेंटॅलिटी नसेल की कोलॅबोरेटिव्ह वे मध्ये जॉब करायचा किंवा काम करायचं ही जर कारण ह्या गोष्टी कधी होतात की ज्यावेळेस तुम्ही टीम मध्ये काम केलेलं असेल. कारण कसं असतं की तुम्ही को करिक्युलर मध्ये असाल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये असाल किंवा सोशल सर्व्हिसेस मध्ये असाल इन्व्हॉल्व्ह तरच त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे टीम मध्ये काम करायचं किंवा इंटरपर्सनल स्किल्स डेव्हलप केलेल्या होत जातात. तर ते त्या जर स्किल्स तुमच्याकडे नसतील तर तुमची नोकरी किती दिवस टिकेल हा मोठा प्रश्नचिन्ह असतो. आता अजिंक्यन्स मोस्ट ऑफ द फील्डमध्ये एक लिडरशिप लेवलला जाऊन पोहोचतात. त्याचं रिझन काय आहे की आपल्याला स्कूल लेवल पासून
एकतर कोलॅबरेटिव्ह पद्धतीनं कसं जगायचं हे शिकवलं जातं, कारण आपण बोर्डिंग स्कूलमध्ये होतो किंवा रेसिडेन्शियल स्कूलमध्ये होतो. वी वर अवे फ्रॉम आवर पेरेंट्स. ओके, सो ते ऑटोमॅटिकली आपल्यात होत गेलं किंवा इन्कल्केट झालं की आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नव्हता. सो by default, we were bound to help each other and get help from each other. Okay, तर तिथे ते डेव्हलप होत गेलं. त्यामुळे आजकाल कसं आहे की आपण कसं की सेल्फ डिपेंडेंट बनत गेलो. दॅट्स वाय मोस्ट ऑफ द अजिंक्यन्स दे एक्सेल इन देअर फील्ड. ओके, आणि ते एका लिडरशिप लेवल पर्यंत जाऊन पोहोचतात आणि दे रीच टू दी टॉप लेवल. सेम पद्धतीनं हीच गोष्ट कसं आहे की आपण आपल्या मुलांच्या मध्ये किंवा आपण आपल्या स्टुडंटच्या मध्ये कशा पद्धतीने ते आपण देऊ शकतो, और हाऊ वी कॅन सपोर्ट देम. ओके, टू और इक्विप देम विथ ऑल दी स्किल सेट्स. तर आपण एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला पाहिजेत. नॉर्मली काय होतं माहितीये का की डेव्हलप कंट्रीजमध्ये राईट फ्रॉम 8th स्टँडर्ड ऑनवर्ड्स, दिस इज मी आता ग्लोबल करिअर काउन्सिलिंग मध्ये असल्यामुळे आय एम शेअरिंग यू माय एक्सपिरियन्स, की काय होतं की 8th स्टँडर्ड पासून ते तुमच्या कॉलेज एज्युकेशन किंवा ग्रॅज्युएशन संपेपर्यंत एव्हरी स्टुडंट इज बिंग एक्सपोज टू दी इंडस्ट्री. त्याचं रिझन काय असतं की इफ सपोज I'm planning to opt for say engineering field आफ्टर माय 12th स्टँडर्ड. ओके, किंवा माझ्या 12th ग्रेड नंतर मला इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जायचं असेल तर मला 8वी पासून ते 12वी पर्यंत माझ्या वेकेशन मध्ये और इवन इफ whatever time I'll be getting within during my academics, I should be exposed to the engineering field. फॉर एक्झाम्पल, जर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल मला, तर मला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या किंवा मेकॅनिकलच्या जे काही इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजला मला एक्सपोज केलं गेलं पाहिजे ऍट सम ऑर दी अदर लेवल. म्हणजे कसं असतं की मी सुट्टीमध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन माझ्या आवडीचा जो फील्ड आहे त्या फील्ड मधल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. आणि आजकाल कसं की म्हणजे इंटर्नशिप किंवा अप्रेंटिस वगैरे हे गोष्टी दिल्या जातात, मुलांना ऑनलाईन सुद्धा मिळतात किंवा इव्हन ऑफलाईन, म्हणजे जिथं प्रॅक्टिकली फिजिकली जाऊन तुम्ही बघायला पाहिजे. ते बघणं कशासाठी गरजेचं असतं, बिकॉज बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण ऐकून आपल्याला कसं की एक ऍस्पिरेशन बनतं की नाही मला डॉक्टर बनलं पाहिजे किंवा मला इंजिनियर बनलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली त्या फील्डमध्ये उतरतो, देन वी रिअलाइजेस की त्याचे काही चॅलेंजेस असतात किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत किंवा आवडत नाहीत. त्यावेळेस लक्षात येतं की अरे हे फील्ड माझ्या उपयोगाचं नाहीये. हे का होतं? कारण कसं आहे की आपल्याला त्याच्या आधी माहिती नसते किंवा त्याच्या आधी आपल्याला एक्सपोजर मिळालेलं नसतं किंवा त्या फील्डमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्याच्यातल्या मला कुठल्या सुटेबल आहेत किंवा मी त्या कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे माझी कॅपेबिलिटी आहे किंवा मी करू शकेन किंवा नाही करू शकेन, हे आपण आधीच डिफाईन करू शकत नाही. त्यामुळे ते बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, आता आय डिड माय इंजिनिअरिंग. ओके, आय डिड माय इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल. वाय आय चोज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? बिकॉज मेकॅनिकल मिळत नव्हतं अँड द नेक्स्ट ऑप्शन वॉज द बेस्ट ऑप्शन वॉज इलेक्ट्रिकल. बिकॉज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं तर मला जॉब मिळणार आहे. जॉब कुठला? गव्हर्नमेंट जॉब MSEB मध्ये मिळेल. आणि ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग करत होतो, इंजिनिअरिंग करत असताना हे लक्षात आलं की यार MSEB मध्ये जॉब करायचं म्हणजे देर इज नो अदर ऑप्शन. ओके, तुम्हाला करप्शन हे केलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही जरी नाही केलं तरी तुमचं वरचं आणि खालची लॅडर जे असते ते करप्शन मध्ये फुल्ली इन्व्हॉल्व्ह असतात. सो आय नेव्हर वॉन्टेड टू गेट इन टू दॅट पर्टिक्युलर ट्रॅप. ओके, मग तिथं माझं कुठेतरी 3rd इयरला असताना माझं माइंडसेट चेंज झाला. देन आय वॉज डायव्हर्टेड टुवर्ड्स IT फील्ड. पण एक कसं असतं म्हणजे आपल्या कसं की हिडन काही तुमचे स्किल्स असतात किंवा हिडन तुमचे काही तुमचा जो ऍप्टिट्यूड असतो त्याच्या बेसिसवरती कसं की तुम्हाला जोपर्यंत एक्सपोजर एखाद्या गोष्टीचं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही डिसाईड करू शकत नाहीत की बाबा हे मला योग्य फील्ड आहे किंवा मी याच्यात चांगलं परफॉर्म करू शकतो. सो आय ऑप्टेड फॉर IT फील्ड.
2 वर्ष 3 वर्ष मी IT फील्ड मध्ये जॉब केला. त्याच्यानंतर मला असं रिअलाइज झालं की इवन इवन माझं ते फील्ड इंटरेस्टचं नाहीये. सो देन आय डिसाइडेड लाईक से व्हॉट शुड बी लाईक से दी अदर ऑप्शन. कारण कसं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही फील्ड चेंज करू शकत नाही किंवा नोकरी चेंज करत बसणं दॅट इज नॉट द राईट थिंग. ओके, सो त्यावेळेस एक मला माझ्या बॉसने लाईक लकीली माझे जे बॉस होते डॉक्टर दिलीप लोंढे, ही सजेस्टेड मी की शशिकांत यू आर गुड ॲट लाईक से इंटरॅक्टिंग विथ पीपल. ओके, instead of like say interacting with machines, why don't you take a responsibility of like say sales and business development. So तिथे मग माझा आयुष्यातलं म्हणजे कसं की सगळ्यात महत्वाचा डायव्हर्शन मिळालं. सो आय वॉज स्विच ओव्हर फ्रॉम लाईक से नेटवर्किंग फील्ड टू sales and marketing. Then like say when I like say got into the sales and marketing field, then I realized like say yes, म्हणजे लोकांशी मला बोलणं किंवा लोकांशी मला इंटरॅक्ट करणं जास्त आवडतं आणि like say I have skills to convince others. मग तिथून माझा परफॉर्मन्स पण चांगला होत गेला अँड देन लाईक से मला रिवॉर्ड जसे मिळाले किंवा मला ज्या पद्धतीने माझा प्रोग्रेस झाला, देन आय रिअलाइज की दिस इज माय लाईक से फील्ड अँड लाईक आय शुड एक्सप्लोर इन दिस. आणि आतापर्यंत मग मी सेल्स आणि मार्केटिंग सेक्टर्स वेगळे वेगळे आहेत, पण सेल्स आणि मार्केटिंग मध्येच मी आतापर्यंत काम करत आलोय. पण काही वर्षापूर्वी मी फील्ड जे आहे ते म्हणजे सेक्टर जे आहे ते चेंज केलं अकॅडमिक्स मध्ये. अकॅडमिक्स मध्ये का, कारण कसं की तो एक फील्ड असं होतं की एज्युकेशन मध्ये आपल्या इथे सर्टिफाईड किंवा अप्रूव्ड काउन्सिलर्स हे, कारण मी काही ठिकाणी चौकशी केली होती माझ्या भावासाठी ज्यावेळेस मला त्याला बाहेर पाठवायचं होतं हायर स्टडीजसाठी. देन आय रिअलाइज की मला जे वाटतं मी जर सपोज एखाद्या एजंटकडे गेलो किंवा एखाद्या कंपनीत गेलो चौकशी करण्यासाठी की बाबा मला बाहेर शिकायला जायचंय, ओके, सो कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर नॉर्मली हे काय करतात लोक की त्यांच्याकडे जे काही ऑप्शन्स अवेलेबल असतात, ओके, किंवा त्यांच्या किटीमध्ये जे काही अवेलेबल आणि त्यांना बेनिफिट होणारे ऑप्शन जे असतात ते तुम्हाला रेकमेंड करतात. ते हे कधीच बघत नाहीत की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमची कॅपॅसिटी काय आहे किंवा तुम्हाला कुठलं सुटेबल आहे आणि तुम्ही कुठं जायला पाहिजे त्याचा जास्त विचार होत नव्हता. ओके, देन दॅट टाइम आय रिअलाइज की बाबा आय शुड लेट्स से गेट इन टू दिस. ओके, माझं मार्केटिंग आणि सेल्सचं तर माझ्याकडे एक्सपर्टीज आहेत, सो आय शुड गेट इन टू दिस, गेट माय सेल्फ सर्टिफाईड इन दिस फील्ड. मग त्यावेळेस मी इंटरनॅशनल लेवलवरती बरेचसे सर्टिफिकेशन्स जे होते जे वेगळ्या वेगळ्या प्रत्येक कंट्रीसाठी वेगळे वेगळे काउन्सिलिंग आणि म्हणजे ऍडमिशन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि व्हिसा पॉईंट ऑफ व्ह्यू न सर्टिफिकेशन असतात, तर ते सर्टिफिकेशन करून घेतलं आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की यार आय गेट इन टू दी काउन्सिलिंग फील्ड इटसेल्फ. त्या दिवसापासून म्हणजे 2010 पासून मी सुरुवात केली आणि 2010 पासून मी बऱ्यापैकी काउन्सिलिंग फील्डमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो इन ओव्हरसीज एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये. आणि तिथे मग मला लक्षात आलं की कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, मुलांच्या जी क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये फोकस करायला पाहिजे. एक तर काय असतं की ते अकॅडमिक्स करत असताना त्यांच्याकडे ऍडिशनल स्किल सेट कुठल्या आहेत का, ओके, त्यांच्याकडे को करिक्युलर मध्ये काय काय त्यांनी केलेलं आहे, एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये काय काय केलेलं आहे, किंवा त्यांनी काही म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत का किंवा त्याच्यात एंगेज होते का. आजकाल बरेचसे कॉलेजेस सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील किंवा एखादी कुठलं तरी एखादा जसं मध्ये फ्लड वगैरे आलं किंवा म्हणजे ह्याला कोल्हापूर साईडला वगैरे, तर तशा ठिकाणी मुलं जाऊन काही ना काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटीज तिथल्या लोकांना सोसायटीला सपोर्ट करण्यासाठी जातात, ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन करतात. इव्हन आजकाल कंपनी सुद्धा CSRच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज कंपल्सरी प्रत्येक एम्प्लॉईला करायला लावतात. त्यांचं जे टार्गेट असतं त्याप्रमाणे त्यांना करायला लावतात आणि हे आजकाल ट्रेंड खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. Nowadays, like so, these other three areas or these other three factors which are very important even for getting a job. Plus, even it is very important for getting your admission into the overseas education institute. फॉर एक्झाम्पल, जर सपोज डेव्हलप कंट्रीज मध्ये तुम्हाला जर शिकायला जायचं असेल, इट कुड बी USA,
इट कुड बी लाईक से इवन कॅनडा और मे बी जर्मनी, स्पेशली म्हणजे युरोप आणि वेस्टर्न कंट्रीज आहेत तिथे तर ह्या गोष्टी खूप पर्टिक्युलरली बघितल्या जातात की जर सपोज तुमच्याकडे अदर दॅन अकॅडमिक्स तुमचे लँग्वेज प्रोफिशियन्सी प्लस तुमचे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा सोशल सर्व्हिसेस मध्ये तुमचे काही ऍडिशनल गोष्टी असतील तर तुम्हाला वेटेज मिळालं जातं प्लस तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली जाते. ओके, तर हे कसं आहे की जर सपोज you excel yourself into these areas, then you get like say additional points, you get additional benefit in terms of monetary funds. ओके, तर त्याच्यासाठी मुलांच्या ह्या चारही एरियाज मध्ये आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो, कसं इम्प्रूव्ह करू शकतो हे बघणं गरजेचं राहतं. दुसरं आहे करिअर ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या मिळू शकतात. जर सपोज मला बाहेर शिकायला जायचं नाहीये, ओके, किंवा मला हायर स्टडीज मध्ये जायचं नाहीये, म्हणजे मला ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं नाहीये, तर मग माझ्याकडे काही दुसऱ्या संधी आहेत का, करिअर ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात का. जर सपोज मी ह्या सगळ्या गोष्टी जर लिडरशिप क्वालिटीज मी डेव्हलप केल्या तर मला त्याच्यातून बेनिफिट काय मिळू शकतो. तर बाकीचे अदर दॅन लाईक से हायर एज्युकेशन देर आर लाईक से अदर एरियाज, इट कुड बी लाईक से PSUs मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो, डिफेन्स मध्ये तुम्ही जाण्याचे ऑप्शन्स तुमचे वाढतात, किंवा कॉर्पोरेटमध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला बरेचसे अव्हेन्यूज मिळतात. देन अगेन सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्ही कन्सल्टिंग फील्डमध्ये किंवा तुम्ही स्वतःचा काहीतरी एक छोटासा व्यवसाय चालू करू शकता, कारण आजकाल गव्हर्नमेंट कडून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सपोर्ट मिळतो इन टर्म्स ऑफ लाईक से नॉलेज, इन टर्म्स ऑफ लाईक से इन्फ्रास्ट्रक्चर, इन टर्म्स ऑफ फंडिंग. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजकाल मिळतात. आमच्या वेळेस तर कसं की बरेचसे आता माझ्या एजचे असतील किंवा माझ्यापेक्षा सिनियर्स असतील त्यांना माहिती आहे, आपल्या वेळेस तर लाईक से नथिंग वॉज अवेलेबल फ्रॉम द गव्हर्नमेंट. ओके, आजकाल कसं की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून पण मिळतात आणि तुमच्या फेलो सिनियर्स असतील किंवा तुमचे सिनियर कोणी घरातले असतील किंवा सोसायटीतले असतील ते सुद्धा तुम्हाला बरीचशी मदत करतात. द वे वी आर कॅरिंग आउट दी इव्हेंट्स ऑर ऍक्टिव्हिटीज की त्याच्या पद्धतीने तुम्हाला बराचसा सपोर्ट मिळतो. पूर्वी काय व्हायचं की आपल्याला स्वतःहून जावं लागायचं विचारायला किंवा माहिती घ्यायला. आता कसं की तुम्हाला बरेचसे सोर्सेस अवेलेबल होतात तुमच्या नेटवर्कच्या माध्यमातून. Now let's talk about, like say, we will not talk anything related to the other sectors, but then like say when we say that like say student leadership, आता we will talk about like say higher studies option. Okay, higher studies option मध्ये जर इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला पुढच्या स्टडीजसाठी जर सपोज ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला चांगल्या रँकमध्ये तुम्हाला जर तिथे एंट्री पाहिजे असेल तर अदर दॅन लाईक से अकॅडमिक्स दे फोकस लाईक से हाऊ इज युअर कम्युनिकेशन स्किल, हाऊ इज युअर ऍप्टिट्यूड, ओके, हाऊ इज युअर लाईक से अप्रोच टुवर्ड अदर्स. ओके, सो म्हणजे तुमची सायकोलॉजी कशी आहे, ओके, तुमचा ऍप्टिट्यूड कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात किंवा तुम्हाला ते स्किल सेट आहेत की नाही ते बघितलं जातं. सो ह्याच्यात काय होतं की if we start grooming kids or students right from like say 8th standard onwards, okay, किंवा इवन बरेचसे काही एक्सपर्ट्स म्हणू सुद्धा सांगू सुद्धा शकतील की बाबा नाही ते 5th स्टँडर्ड पासून सुद्धा आपण त्यांना ग्रूमिंग करू शकतो. बट देन लाईक से एक स्टँडर्ड च्या हिशोबाने जर आपण बघितलं तर 8th स्टँडर्ड वुड बी द लाईक से राईट, कारण कसं 8वी पर्यंत मुलांना किंवा स्टुडंट्सला तेवढे कन्सेप्ट क्लिअर नसतात किंवा त्यांना त्या गोष्टी कळत नाही, तर 8वीला येईपर्यंत त्यांचं एक ऍडोलसंट एज झालेलं असतं की जिथं त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतात. तर त्या एज पासून जर आपण त्यांना ह्या गोष्टी एक्सपोज करत गेलो किंवा त्यांना त्याच्यात आपल्याला संधी दिली की बाबा नाही तू या एरियामध्ये, म्हणजे असं की फॉर एक्झाम्पल मी स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, ओके, अकॅडमिक्स मध्ये चांगला नाहीये, पण मी अकॅडमिक मध्ये ऍव्हरेज आहे. सो माय लाईक से पेरेंट्स और माय टीचर्स शुड एन्श्योर दॅट लाईक से आय शुड बी एक्सपोज more towards the sports so that let's say I can make my career into sports. आणि ते स्पोर्ट्स कुठलं आहे काय आहे डिपेंडिंग अपॉन द केपेबिलिटी आणि फिजिकल कॅपॅसिटी ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल ऑर स्टुडंट वी कॅन लाईक से ऑलवेज डिसाइड ऑन दॅट. पण मला अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी ऍडिशनल मला शिकणं गरजेचं आहे, कारण कसं होतं की
ज्या पद्धतीने हे इंडस्ट्रीयल याच्यामध्ये चेंजेस होत जात आहेत किंवा जे रॅपिड चेंज होतोय, मे बी लाईक से व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी टुडे माइट नॉट बी लाईक से यूज आफ्टर 5 years. म्हणजे 5 वर्षानंतर ते इंडस्ट्रीमध्ये नसेल सुद्धा. सो व्हॉट विल, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे मग? सो वी नीड टू लाईक से, कारण शिक्षण तर महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं आहे म्हटल्यानंतर शिक्षण सोडता येत नाहीये. तर मग शिक्षणाबरोबर आपल्याला काय करावं लागणार की व्हॅल्यू ऍडिशन्स आपल्याला किंवा अपग्रेडेशन्स आपल्याला किंवा ऍडिशनल स्किल्स आपल्याला डेव्हलप करावे लागतील, सो दॅट लाईक से वी आर फ्लेक्झिबल इनफ टू अकोमोडेट टू दी इंडस्ट्री. जे काही इंडस्ट्रीमध्ये चेंजेस होतील किंवा जे काही त्यांची रिक्वायरमेंट असेल त्याच्याप्रमाणे आपली फ्लेक्झिबिलिटी डेव्हलप होऊ शकते किंवा आपण त्याच्यात अकोमोडेट होऊ शकतो. आता त्याच्या नंतर जर सपोज काही काही मुलांना स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट नसतो, अकॅडमिक्समध्ये पण इंटरेस्ट नसतो. सो व्हॉट अबाउट दिस काइंड ऑफ लाईक दिस कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स? कारण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक स्किल असतं की ज्याच्यात आपण करिअर करू शकतो, पण ते आयडेंटिफाय कसं करायचं? आजकाल काय होतं की ऑनलाईन आपण त्यांना जर एक्सपोजर दिलं कुठल्या गोष्टीचं की इंटरनेटच्या माध्यमातून, दे कॅन लाईक से गेट एक्सपोज टू लॉट मेनी सायकोमेट्रिक टेस्ट की ज्याच्यावरून त्यांचा कल कुठल्या फील्डशी जास्त आहे. किंवा बऱ्याच वेळेस कसं होतं की तुम्ही जर सपोज एक्सप्लोर करत गेलात तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की बाबा मला कुठली गोष्ट आवडते. आणि आजकाल जवळजवळ प्रत्येक फील्डच्या सायकोमेट्रिक टेस्ट फ्री अवेलेबल आहेत इंटरनेटवरती, किंवा काही इव्हन अजिंक्यन्स पण आहेत आपले की जे कंडक्ट करतात. समीर दलाल सरांसारखे काही एक्सपर्ट्स आहेत की दे डू ऑल्सो कंडक्ट सर्टन लाईक से assessments for like say identifying your aptitude and all this stuff. तर ते मुलांनी काय करायला पाहिजे की राईट फ्रॉम लाईक से ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे की तुमचा एरिया कुठं चांगला आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी वेगळे वेगळे प्रकार शोधले पाहिजेत, किंवा तुम्ही त्या फील्डमध्ये कुठल्या एरियामध्ये स्पेशलायझेशन करू शकता हे शोधण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेटवरती रिसर्च केला पाहिजे. रिसर्च केल्यामुळे काय होतं की तुमचा एरिया हा डिफाईन केला जातो की बाबा येस मला मेडिकलमध्ये स्पेशली पीडियाट्रिक्समध्ये स्पेशलायझेशन केलं गेलं पाहिजे, किंवा तो माझा एरिया जो आहे तो आवडीचा आहे. कारण कसं की हे कुठलंही स्पेशलायझेशन किंवा कुठलंही करिअर निवडताना किंवा फील्ड निवडताना सगळ्यात महत्वाचं काय असतं? ऍप्टिट्यूड, नॉलेज और स्किल्स म्हणा आणि इंटरेस्ट. ह्या 3 गोष्टीच्या बेसिसवरती आपण आपलं करिअरचा पाथ डिफाईन करू शकतो. और लाईक से वी कॅन लाईक से डिसाइड दी करिअर जर्नी फॉर आर फ्युचर. तर त्याच्यात बऱ्याच वेळेस आपल्याकडे चुकीची पद्धत जे होते ते आता राहिलेलं नाही, पण पूर्वी आपल्या वेळेस जे होतं की पेरेंट्स जे सांगतील तीच गोष्ट आपण चूज करायची, भले इंटरेस्ट असेल नसेल. कारण त्यावेळेस आपण प्रयत्नही करत नव्हतो की आपल्याला काय शिकलं पाहिजे किंवा आपल्याला काय आवडतंय, मला कशाचा जास्त इंटरेस्ट आहे किंवा मला कुठल्या गोष्टीमध्ये स्किल्स चांगले एक्सप्लोर करता येऊ शकतील. ओके, तर हे त्यावेळेस एकतर रिसोर्सेस नव्हते आणि गायडन्स करण्यासाठी तशी आपल्याला सिस्टीम पण नव्हती. पण आजकाल कसे की सगळ्या गोष्टीसाठी रिसोर्सेस अवेलेबल आहेत, फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि एक्सपर्ट्स पण अवेलेबल आहेत. सो इट्स माय लाईक से रिक्वेस्ट टू ऑल लाईक से पेरेंट्स अँड जे ग्रँड पेरेंट्स असतील आता, तर ते सगळ्यांना मी, किंवा टीचर्स असतील तर त्यांना सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की आपण आपल्या माध्यमातून मुलांच्या ह्या 3 गोष्टी ओके आयडेंटिफाय करायला शिकलं पाहिजे. आणि ज्याच्यात मुलांचा जास्त कल असेल ओके, हे आपण बऱ्याच वेळेस कसं होतं की ज्या मार्केटमध्ये ज्या अवेलेबल सायकोमेट्रिक टेस्ट असतात त्या सायकोमेट्रिक टेस्ट घेताना सुद्धा आपण कम्पेअर कशासाठी, म्हणजे जर सपोज एखाद्या टेस्टमध्ये आलं की नाही तुमचा मुलगा किंवा मुलगी मे बी क्रिएटिव्हिटीच्या फील्डमध्ये चांगलं करू शकेल, पण पेरेंट्सचा एक परसेप्शन असतं की माझ्या मुलाचं जे
परफॉर्मन्स आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स, तो सगळ्यात चांगला आहे मॅथ्समध्ये. सो मॅथ्स हॅज नथिंग टू डू विथ क्रिएटिव्हिटी. तर म्हणजे हे टेस्टवाले काहीतरी चुकीचं सांगतायत, हे सायकोमेट्रिक टेस्ट घेणारे काहीतरी चुकीचं सांगतायत, हा एक समज होतो. पण जर तुम्ही डीप मध्ये जाऊन जर त्याचं त्या रिपोर्टचं जर इंटरप्रिटेशन करून घेतलं एखाद्या एक्सपर्ट कडून, कारण आपण काय करतो माहितीये का, की एक्सपर्ट कडे जायचं टाळतो. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडेच जातो, बरोबर आहे. आपण हे करत नाही की जर सपोज मी आजारी पडलोय, मला काहीतरी मेजर आजार आहे किंवा मला काहीतरी वाटतंय किंवा मला असं असं सिम्पटम्स दिसत आहेत, तर मी हे बघत नाही की म्हणजे असे सिम्पटम्स कुणाला माझ्या ओळखीतल्या कुणाला झाले होते का. जर झाले असतील तर मी त्याला कन्सल्ट करेन आणि मग मी त्यानं जे मेडिसिन घेतलं होतं त्या पद्धतीनंच मी माझं पण मेडिसिन किंवा माझं मेडिकेशन चालू करेन. असं होत नाही कधीच. आपण काय करतो, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे जाऊन जे काही आपल्याला त्रास होतो तो त्यांना शेअर करतो आणि त्याच्यानंतर डॉक्टर डायग्नोज करून दे रेकमेंड सम मेडिकेशन. पण ज्यावेळेस मुलांच्या बाबतीत किंवा करिअरच्या बाबतीत ही वेळ येते की मुलांनी कुठल्या फील्डमध्ये करिअर करायला पाहिजे किंवा कुठल्या फील्डमध्ये तो चांगला एक्सप्लोर करू शकेल, त्यावेळेस पेरेंट्स काय करतात, इथंच म्हणजे सगळ्यात महत्वाची चूक होते. माझ्या मित्राचा मुलगा इंजिनिअरिंग करून, कम्प्युटर इंजिनिअरिंग करून चांगला सक्सेसफुल झालाय. ओके, सो आय विल आस्क माय फ्रेंड, ओके, की तुमच्या मुलाने कुठून इंजिनिअरिंग केलं, त्याला इंजिनियरच बनवायचं आहे. ओके, मग मित्राने जर सांगितलं की सीओपी मधून केलंय, सीओपी मधून करून आणि तेही इन्स्ट्रुमेंटेशन मधूनच केलंय, सो दॅट माझं पण काय होतं की माझा पण कल तिकडेच जातो की बाबा नाही, माझ्या मुलाने पण सीओपी मधूनच इंजिनिअरिंग केलं पाहिजे आणि इन्स्ट्रुमेंटेशन फील्डमध्येच इंजिनिअरिंग केलं पाहिजे, सो दॅट ही विल ऑल्सो बिकम सक्सेसफुल. पण त्या मुलाची कॅपॅसिटी, त्या मुलाचा पोर्टफोलिओ त्याला मॅच होणारा नसतो बऱ्याच वेळेस. आणि आपण तिथेच सगळ्यात महत्वाची चूक करतो की मुलांना फोर्सफुली ती गोष्ट घ्यायला लावतो. आणि आपला म्हणजे आपल्या मुलाच्या बाबतीत काउन्सिलर कोण ठरलेला असतो इथं, आपला मित्र, जो की त्या फील्ड मधला एक्सपर्ट नसणार आहे, पण कसं की त्याच्या मुलाने जी सक्सेस किंवा जे काही अचीव्ह केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती आपण त्या आपल्या मित्राला आपल्या मुलाचा काउन्सिलर बनवतो नकळतपणे. इंटेन्शन आपले चुकीचे नसतात किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीत आपलं कसं की मुलाचं वाटोळं व्हावं हे आपलं नसतं, आपल्या डोक्यातही नसतं, पण ते होतं ऑटोमॅटिकली. कारण काय की मुलाचा इंटरेस्ट नसतो, कॅपेबिलिटी नसेल किंवा त्याचा पोर्टफोलिओ मॅच होत नसेल त्या गोष्टीसाठी, तरीही आपण आपल्या मित्राच्या मुलाकडे पाहून ते ठरवलेलं असतं. सो हा एक भाग झाला. दुसरं, प्रायोरिटीज. आपल्या प्रायोरिटीज ह्या कधीही म्हणजे इंडियन पेरेंट्सच्या म्हणजे आजकाल सिनॅरिओ बदलत चाललाय, पण मोस्ट ऑफ दी अजूनही घरात जर सपोज मला एखादी गोष्ट घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल टीव्ही घ्यायचा आहे, तर मी काय करतो, सगळ्यात चांगला ब्रँड कुठला आहे हे शोधतो. दुसरं, त्याच्यात सगळ्यात ऍडव्हान्स किंवा लेटेस्ट फीचर कुठले आहेत ते शोधतो. आणि तिसरं, लोकांनी माझ्या घरात आल्यानंतर टीव्ही कडे बघितल्यानंतर दे शुड प्लीज मी, की बाबा नाही अरे काय टीव्ही घेतलाय, कसला घेतलाय, खूपच छान घेतलाय वगैरे वगैरे. सो दे शुड स्टार्ट प्लीजिंग मी, हे आपलं एक्सपेक्टेशन असतं. अँड वेन इट कम्स अबाउट लाईक से माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा माझ्या मुलाच्या करिअरच्या बाबतीत आपण तिथे नेग्लिजन्स करतो. आपण कसं नेग्लिजन्स करतो, काय होतं की अरे कुठल्या स्कूलमध्ये टाकायला पाहिजे आपल्या मुलाला जिथं परफॉर्मन्स चांगला मुलांना परफॉर्मन्स किंवा अकॅडमिक चांगलं मिळू शकतं. अकॅडमिकची फर्स्ट प्रायोरिटी असते. पण आपण कधीच डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करत नाही की तिथे टीचर्स कसे आहेत, तिथं इव्हन अदर दॅन लाईक अकॅडमिक्स मुलांना तिथे को करिक्युलर मध्ये काही एक्सप्लोर करायला चान्स आहे, संधी आहे, नाही आहे. किंवा तिसरं, एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे स्पोर्ट्समध्ये काही तिथं मिळू शकणार आहे का. आणि तिथे जसं आता की बरेचसे आयबी स्कूल्स मुलांना कंपल्सरी कम्युनिटी सर्व्हिसेसचा एक टॉपिक किंवा कम्युनिटी सर्व्हिसेसचा एक त्यांना म्हणजे एक ग्रेड्स मिळतात त्यांना, त्यासाठी ते करायला लावतात. तसं सगळीकडे सगळ्या स्कूलमध्ये होत नाही, तर
त्या गोष्टी आहेत की नाही आहेत हे कधीच आपण पाहत नाही. अकॅडमिक्स बघतो, फीज बघतो, ओके, आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, म्हणजे बोर्डात किती मुलं आली होती, किती मुलांनी चांगले म्हणजे 100% रिझल्ट होता की नव्हता होता, ह्याच गोष्टी फक्त बघतो आपण. बाकीच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही म्हणजे डीप मध्ये जायचा प्रयत्न करत नाही. एकदा आपण त्या स्कूलमध्ये मुलाला ऍडमिशन घेतलं की वी फील की आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी ती आहे ती कम्प्लीट केली आहे. का? कारण का आपण चांगल्या स्कूलमध्ये घातलेलं आहे आणि मुलांनी आता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करायला पाहिजे, म्हणजे त्याने चांगलं परफॉर्म करायला पाहिजे, त्यांना अभ्यास करायला पाहिजे वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपण चुकीच्या पद्धतीने करतो. सो कुठल्याच पेरेंट्सचा हा हेतू नसतो किंवा म्हणजे आपल्या मुलाचं नुकसान व्हावं, पण ते आपण योग्य पद्धतीने न केल्यामुळे किंवा एक्सपर्टला कन्सल्ट न केल्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान होतं. सो इट अफेक्ट की म्हणजे तुमची जी मुलांच्या जी लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप व्हायला पाहिजेत त्या डेव्हलप होत नाहीत आणि त्या सप्रेस केल्या जातात आणि मग त्याला फ्युचरमध्ये म्हणजे त्याच्या करिअरमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस फेस करावे लागतात. आणि बऱ्याच वेळेस असं होतं ना की इंटरेस्ट वेगळा होता आणि फील्ड मी जॉब करतोय वेगळ्याच फील्डमध्ये. सो हे बरंचसं होतं आणि आपण कॉम्प्रोमाइज मोडमध्ये जातो. तर ज्या पद्धतीने मग मुलांच्यात प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती होत नाही. सो इट्स माय लेट्स से हंबल रिक्वेस्ट टू ऑल पेरेंट्स अँड टीचर्स की आपण बऱ्याचशा माझ्याकडे कसं की तो पाथवे आहे की आपण कुठल्या कुठल्या पद्धतीनं ह्या गोष्टी अनालाइज करू शकतो किंवा इव्हन मला वाटतं समीर दलाल सर असतील या सेशनमध्ये तर इव्हन ते सुद्धा बरंचसं या गोष्टीवरती काम करतायत. ओके, कारण मला एक 4-5 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर एका ठिकाणी स्टेज शेअर करायचं संधी मिळाली होती. त्यावेळेस मला त्यांच्या ज्या म्हणजे ही इज फ्रॉम लाईक से आयटी बॅकग्राऊंड बट स्टील लाईक से ही हॅज डेव्हलप सो मेनी स्किल सेट्स इन एज्युकेशन सेक्टर. त्यांनी एवढे एरियाज डेव्हलप केलेले आहेत की त्यांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते मुलांचं असेसमेंट करतात. ओके, सो आपण जर सपोज जसे की एक तर समीर दलाल सर असतील किंवा अजून आपल्यासारखे म्हणजे दलाल सरांसारखे एक्सपर्ट्स असतील किंवा माझ्याकडे काही गोष्टी मी डेव्हलप केलेल्या आहेत तर मे बी लाईक से आय विल शेअर माय mail ID and contact details so that like say you people can like say contact us at आणि आतापर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो की आतापर्यंत जवळजवळ हायर स्टडीज फॉर ओव्हरसीज एज्युकेशन किंवा म्हणजे बाहेर शिक्षणाला जाण्यासाठी आपल्या अजिंक्यन्स कम्युनिटी मधल्या किंवा अजिंक्यन फॅमिलीतल्या काही अजिंक्यन्सला असतील किंवा अजिंक्यन्सच्या मुलांना जवळजवळ मी एक 70 ते 72 मुलांना मी आतापर्यंत गाईड केलेलं आहे, काउन्सिल केलेलं आहे आणि दे आर ॲट डिफरंट डिफरंट लोकेशन पर्सुइंग देअर हायर स्टडीज. आणि इव्हन काही जे स्कूल लेवलची जी मुलं आहेत त्यांच्या म्हणजे अजिंक्यची मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा मी करिअर काउन्सिलिंगसाठी त्यांना गाईड केलेलं आहे किंवा त्यांना काउन्सिल केलेलं आहे. सो मला वाटतं आता माझ्याकडे आता याच्या व्यतिरिक्त अजून काही शिल्लक राहिलेलं नाहीये. सो इफ यू हॅव एनी क्वेरीज क्वेश्चन्स आय वुड रिक्वेस्ट यू टू लाईक गेट इन टच विथ मी और आता जर ज्यांना काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारू शकतात. थँक्यू, थँक्स अ लॉट. माय प्लेजर. हा, येस, सॉरी, येस सर. हम्म, हम्म, हम्म.
Yes, absolutely. Right. Hmm. Yes, yes. Hmm. See, I don't deal with like say directly because say I'm not dealing with training. Okay, but then like say I have a like say network of professionals. I can always get them okay to conduct such a मी आता आपल्या स्कूलमध्ये सुद्धा म्हणजे आपल्या स्कूलच्या मुलांना सुद्धा मी like say on my own like say I was trying to get the experts from the industry आणि जे काही they will not charge school. Okay, त्याच्या पद्धतीनं सगळं मी अरेंज केले होते पण दोन तीनच सेशन झाले नाहीत जसे म्हणजे जशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते झाले नाहीत बट देन येस लाईक से आय एम ऑलवेज ओपन टू लाईक से कंडक्ट और लाईक से गेट इन सच एक्सपर्ट्स if it is required for like say any Ajinkyan or maybe school. Yeah. आहे ना. येस हो असेसमेंट येस 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 आहे ना. येस येस yes yes I can. Yeah, yeah, I can do that because like say I have a like say technological platform wherein like say I can conduct their assessment, which is being developed by University of California, and I'm a certified counselor for that particular yeah area. Thank you. Yeah, thanks. कुणाला काही विचारायचं आहे अजून? हा ठाकरे सर. हा बोला ना सर. हम्म. ओके. राईट. शुअर शुअर. या या. हम्म. 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 राईट. हम्म. राईट. हम्म. राईट. शुअरली. आता जसं तुम्ही सांगितलं विचार म्हणजे या 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 ऍब्सोल्युटली येस 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 ऍब्सोल्युटली. आता एक कसं आहे की पूर्वी आपल्या स्कूलमध्ये आपण येस वी यूज टू लाईक से ऑलवेज गेट फॅसिनेटेड बाय लाईक से पीपल हु इज टू परफॉर्म गुड इन स्पोर्ट्समध्ये पण त्यांचं फ्युचर जर बऱ्याचशा स्पोर्ट्स पर्सन्स त्यावेळेसचे चांगले स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज होते त्यांचं आत्ता जर करिअर बघितलं तर लाईक से इट माइट नॉट बी सो सक्सेसफुल बिकॉज कसं आहे की प्रॉब्लेम काय व्हायचा त्यावेळेस कसं आहे की स्पोर्ट्सला किंवा बाकीच्या गोष्टींना सुद्धा तेवढा बाहेर म्हणजे इंडियामध्ये तेवढा स्कोप नव्हता. ओके. पण आजकाल प्रत्येक फील्डमध्ये इव्हन ह्युमॅनिटीज असेल, स्पोर्ट्स असेल, क्रिएटिव्हिटी असेल किंवा प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला तेवढे हायली पेड किंवा हायली सॅटिस्फाईड तुम्हाला जॉब चांगले मिळतात किंवा अपॉर्च्युनिटीज मिळतात. त्यामुळे कसं की माझं तर स्पष्ट मत आहे की फील्ड मे बी एनिथिंग. ओके. पण तुमचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ ओनली लाईक ते कुठल्या तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये स्टडी करायचं आहे किंवा तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये करिअर करायचं फक्त एक ऑप्शन बघून चालत नाही कारण त्यात कसं की फर्स्ट ऑप्शन सेकंड ऑप्शन थर्ड ऑप्शन फोर्थ ऑप्शन असं तुम्ही प्रायोरिटीज ठरवू शकता.
फक्त डिसिजन घेताना त्या मुलाचं पण कन्सल्टेशन पाहिजे, प्लस आपली कॅपॅसिटी पण पाहिजे की बाबा कुठल्या कुठल्या आपण म्हणजे फायनान्शियल असेल म्हणा किंवा त्याची पण म्हणजे एक कॅलिबर असेल, तर त्या पद्धतीने आपल्याला त्याला गाईड करता येईल. फक्त ऍप्टिट्यूड असून उपयोग नाहीये. कारण बऱ्याच वेळेस कसं होतं की ह्या टेस्ट ज्या आहेत ना, तुमच्या ऍप्टिट्यूडच्या बेसिसवरती तुम्हाला इन्क्लिनेशन कुठे आहे ते सांगितलं जातं. पण जर बाकीचे फॅक्टर्स कन्सिडर करायचे असतील तर निश्चितच ते पेरेंट्सला पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं लागतं. प्लस त्याचं कॅलिबर काय आहे, त्याचं बाकीच्या गोष्टी तो कोप अप करू शकेल नाही करू शकेल, हे सगळं बघूनच मग आपल्याला ठरवावं लागतं. कारण काय होतं की जर सपोज आपण त्याला इंजिनिअरिंगला घालायचं म्हणून घातलं, त्याला जर सपोज त्याचं इन्क्लिनेशन किंवा त्याचं असेसमेंट न करता त्याला इंजिनिअरिंगला घातलं, कारण मी आता हे बघितलेलं आहे की बरीचशी मुलं फर्स्ट इयर नंतर त्यांचं सेकंड इयर मध्ये जायला 4-4 वर्ष लागतात, 3-3 वर्ष लागतात. का? याचं रिझन एकच असतं, कारण आपण त्याच्या इंटरेस्ट प्रमाणे त्याला ती संधी दिलेली नसते. सो जरी जरी प्रिन्सिपल्स म्हणत असतील, प्रिन्सिपल्स का डिबेट करतात की त्या गोष्टीवरती, त्याचं एक रिझन आहे. कारण कसं आहे की त्यांना आपण कुठल्या प्रिन्सिपलकडे जाऊन विचारतो, जे आता मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर इंजिनिअरिंगच्याच प्रिन्सिपलला जाऊन आपण विचारणार की ह्या पद्धतीने आपण करायला पाहिजे का. तर ऑब्व्हियसली ते जर सपोज त्यांचा जर कोटा किंवा त्यांचं जे टार्गेट आहे ते फुलफिल करण्यासाठी डेफिनेटली दे विल नेव्हर से की नाही ह्याचं असेसमेंट झालं पाहिजे किंवा असेसमेंट व्हायला पाहिजे. पण ऍज अ एक्सपर्ट जर तुम्ही बाहेरच्या जे कन्सल्टंट्स असतील त्यांना जर विचारलं तर डेफिनेटली दे विल ऑलवेज रेकमेंड अँड सजेस्ट यू टू ऑप्ट फॉर असेसमेंट. अँड फक्त असेसमेंट करून उपयोग नाहीये, तर त्याच्यावरती इंटरप्रिटेशन जे आहे किंवा तुम्हाला जे सजेशन द्यायचंय तर ते इंटरप्रिटेशन त्या रिपोर्टचं किंवा त्या असेसमेंटचं व्यवस्थित झालं पाहिजे. अँड इट शुड बी लाईक ते त्या स्टुडंटला किंवा त्या पेरेंटला ते कन्व्हिन्सिंग झालं पाहिजे, तरच ते उपयोगाचं आहे. नाहीतर कसं की तुम्ही फक्त टेस्ट घेतलीये आणि टेस्टमध्ये फक्त ABCD आलंय. सो ABCD म्हणजे जे काही फील्ड दिलेले आहेत, दीज आर नॉट द लाईक दिस थिंग इंटरप्रिटेशन. ते फक्त काय की रिझल्ट आहेत. रिझल्ट आणि इंटरप्रिटेशन फार डिफरंट असतं. ते रिझल्ट तो का आलाय ह्याचं इंटरप्रिटेशन महत्वाचं आहे. सर तुमचा आवाज येत नाहीये, समीर सर. हा सर तुमचा आवाज येत नाहीये. हा येतोय आता. नाही सर ऑडिबल नाहीयेत. नाही नाही ऑडिबल नाहीये सर. हम्म, एक हम्म? हॅलो. हा हा शिवाजी बोल ना. हा बोल ना बोल ना. हा हा. येस येस येस. हम्म, हम्म, हम्म. ओ ओके.
राईट, राईट, राईट. बरोबर. राईट. हम्म. राईट. राईट. सो तेच तेच म्हणजे म्हणजे हम्म. हम्म. राईट. बरोबर. हा, नाही, आणि सगळ्यात महत्वाचं कसं होतं शिवाजी, कसं आहे की वी नेव्हर लुक ॲट स्पोर्ट्स ॲज अन करिअर. हम्म. ते करिअर म्हणून जर बघितलं असतं ना तर, आणि त्यावेळेस कसं की आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो त्यावेळेस कसं की स्पोर्ट्सला तेवढं बाहेर महत्व पण नव्हतं इंडियामध्ये हा. आणि तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या की बाबा म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समध्ये हे केलं तर तुम्हाला फायनान्शियली गेन तेवढा होईल, हे सुद्धा फॅसिलिटी त्यावेळेस नव्हती. पण आता कसं आहे की सगळ्याच फील्डला म्हणजे एव्हरीथिंग इज लाईक ए पेड बेसिस युअर युअर लाईक ए परफॉर्मन्स अँड युअर क्वालिटीज. हा, बहुतेक सर आलेत, समीर सर. हा, येतो आता, येतोय सर. राईट. राईट सर. व्हेरी ट्रू. येस, येस. येस गणेश. या गणेश. येस, येस. राईट. येस. राईट. ओके. सो या या फर्स्ट ऑफ ऑल.
या आता याच्यामध्ये कसं आहे की सी देर शुड बी लाईक से गोल सेटिंग ओके फॉर ईच अँड एव्हरी फील्ड. म्हणजे कसं आहे की फक्त तुम्ही पैसा कमवणे दॅट इज नॉट द ओनली सक्सेस विच विल बी लाईक से डिफाईन्ड. कसं आहे की माझ्यासाठी जर सपोज माझं सेल्फ सॅटिस्फॅक्शन असेल, सेल्फ सॅटिस्फॅक्शन कसं डिफाईन करणार? मला माझ्या जॉबमध्ये ह्या ह्या गोष्टी अचीव केल्यानंतर मी आनंदी होईल किंवा माझ्या 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 हॅलो 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 या सो कसं आहे की आपल्याला गोल सेट केले पाहिजेत. एक तर कसं आहे की शॉर्ट टर्म गोल्स असतात आणि लॉंग टर्म गोल्स असतात. लॉंग टर्म गोल विल डिफाईन युअर सक्सेस. ओके, सो त्याच्यात A B C D फॅक्टर्स असतील. ओके, तर त्या A B C D मध्ये तुझा मॉनिटरी पार्ट कुठल्या लेवलला आहे, ए ला आहे, बी ला आहे, सी ला आहे, डी एल, यू 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 डी टू डिफाईन इट. ओके, आणि तो प्रत्येक इंडिव्हिज्युअलला डिफाईन केला पाहिजे. मी असं नाही म्हणणार आहे की म्हणजे बाहेरच्या लोकांनी म्हणजे एक्सटर्नल फोर्सेस शुड नॉट डिफाईन इट. ओके, तुम्ही स्वतः डिफाईन करायला पाहिजे की माझं प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला आहे, पहिली प्रायोरिटी. ओके, आणि ती प्रायोरिटी जी आहे ती अचीव्ह करण्यासाठी मला काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत किंवा माझं प्लॅन ऑफ ऍक्शन काय काय असलं पाहिजे. राईट. सो वन्स यू अचीव्ह दोज माइलस्टोन्स, ओके, वन्स यू अचीव्ह दोज लाईक जे तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आहेत की बाबा A B C D जे काय असतील तुमच्या प्रायोरिटीज, त्या तुम्ही डिफाईन केल्यानंतर ते जर तुम्ही अचीव्ह केलं, दॅट इज युअर सक्सेस. ओके, आणि ते सक्सेस कुड बी इन द फॉर्म ऑफ युअर सॅटिस्फॅक्शन, युअर हॅपीनेस. ओके, इट कुड बी इन द फॉर्म ऑफ युअर लाईक ए मॉनिटरी गेन. ओके, और इट कुड बी इन द फॉर्म ऑफ लाईक ए सोशल, तुमचं सोशल रिकग्निशन असेल. ओके, और इट कुड बी इन द लाईक ए प्रोफेशनल रिकग्निशन. तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार हे तुम्हीच डिफाईन करायचं आणि ते जर अचीव्ह झालं देन दॅट इज युअर सक्सेस. राईट. सो नोबडी एल्स विल डिफाईन इट. या. राईट. या. राईट. चिल्ड्रन. या. Absolutely. Yes, absolutely. So, should we like say conclude today's session because let's say it is around quarter to 7. So if you have let's say you people have any more questions, you can get in touch with Samir Dalal sir or me. So thanks a lot. Thanks everyone. Chalo. Bye. Thanks. Bye. Bye. Bye.